लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। गोपवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करा। उपविभागीय अधिकारी पुसद यांना गोपवाडी येथील ग्रामस्थांचे निवेदन। मौजे गोपवाडी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानाची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करून शासकीय परवाना निलंबित करण्यात यावा या विषयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी पुसद यांना देण्यात आले आहे। सविस्तर वृत्त असे की गोपवाडी मौजे येथील शासकीय स्वस्त धान्य दुकान गावातील संतोषी माता महिला बचत गट अनेक वर्षापासून चालवण्यासाठी दिले, परंतु बचत गटाचे अध्यक्ष नंदाबाई रंगराव मेंढे या गावातील कार्डधारकांचे थंब व अंगठे घेऊन अनेक दिवसानंतर धान्य वाटप करतात। तसेच थंब घेतल्यानंतर कार्डधारकांना कोणत्याही प्रकारची पावती देत नाहीत, उलट ग्राहकांना 4 ते 5 वेळा चक्रा माराव्या लागतात। एवढे करूनही धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी गावातील ग्रामस्थांनी केल्या आहेत। त्यांच्या विरोधात गावातील कोणीही तक्रार केल्यास ताकदीच्या व पैशांच्या जोरावर ते इतरांना धान्य न देता धमकावतात। अनेक वेळा नागरिकांना स्वस्त धान्य दुकानाच्या संचालिका अपमानित करून पाठवितात व तसेच त्यांचे पती कार्डधारक यांना अपमानित करून पैशांची मागणी करतात। त्यामुळे परवाना रद्द करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी असे महिला नागरिकांनी सांगितले आहे। स्वस्त धान्य दुकानदार व्यवहार संबंधी सखोल चौकशी करून संबंधित यांच्यावर कारवाई करून परवाना रद्द करण्यात यावा इत्यादी मागण्या निवेदनातून केल्या आहेत। यावेळी यमुना मेंढे, शारदा बळीराम ठाकरे, सुमन कैलास वळाले, अरुणाबाई इंगळे, प्रेम मेंढे, राजू टाले, गजानन पांडे, सुमन बोके, परसराम वाळले, देवराव मेंढे, सखाराम गोदमले, सुनील धनवे, हरिदास बोके, विनोद ठोंबरे, बळीराम ठाकरे, शारदा ठाकरे इत्यादींच्या निवेदनावर सह्या आहेत। तरी त्याची दखल कोणी आतापर्यंत घेतलेली नाही। तरी आम्हाला आमच्या गावाल्याचा असं म्हणणं आहे आता की आम्हाला हे राशन दुकानदार नसावा, दुसऱ्याकडे कोणाकडे तरी हे राशन ट्रान्सफर करून द्यावं। कारण की त्याच ठिकाणी दडपशाही चालत आहे, हुकुमशाही चालत आहे। कोणी जर धान्य मागायला गेलं तर त्याच्यावर बळजबरी केली जाते, धमकावलं जाते आणि त्याला चूप बसवलं जाते। असे अनाथ, गरीब आणि दुबळे लोक जे विधवा स्त्री असतात यांना कुठली आतापर्यंत त्यांनी धान्याची पावती दिली नाही कोणाला, किंवा कोणाला वेळेवर धान्य दिलं नाही। रात्री बेरात्री त्यांच्या आपसातल्या माणसाला बोलावून धान्य वाटप करतात ते, आणि बाहेरचे माणसं राहतात त्याला कल्पनाही दिली जात नाही। आणि गेल्याच्या नंतर म्हणतात की तुम्ही आता आले का, आजपर्यंत वाटप केला तर तुम्ही काय केलं आतापर्यंत, असं कोणाला दम देऊन ते वाट लावतात आणि धान्यापासून वंचित ठेवतात। अशा हा प्रकार बरेच दिवसापासून चाललेला आहे आणि त्याबद्दल आता ही सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी जमलेली आहे। आजसुद्धा इथं निवेदन द्यायसाठी आम्ही सगळे बयान द्यायसाठी आलो, तर या ठिकाणी तहसीलदार साहेब नव्हते तरी बी बयान घेतलं आमचं। पण याचा काही होईल का उल्लेख? आमची एकच मागणी आहे की हे रास्त दुकान बंद करावं आणि कोणाला तरी दुसऱ्याला ट्रान्सफर करावं आणि आम्हाला सर्व गावकऱ्यांना, गोरगरिबांना व्यवस्थित धान्य मिळावं अशी आमची अपेक्षा आहे। यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। राशन कार्ड मागण्याकरता गेलो, मी 1,500 रुपये मागले, मला मी दिले ना, पुस्तक चालू करत। तुम्हाला माल जो मिळतो दर महिन्याला, मागच्या वेळेस 3 महिन्याचा जो माल मिळाला तो मिळाला का तुम्हाला? नाही, 5 वर्ष झाले मी कुपनाला काढून। ऑनलाईन केलेलं आहे ना तुमचं कुपन? आम्हाला शेळी गाडी दिल्यावर आम्ही जायचं तिथं कसं आमच्या सासऱ्यावर आणि केसही बी केली, अशाला असं केलंय। आता ते सांगायची पण इथं लाज वाटायली आम्हाला, अशा शिवाय दिल्या ते आणि अशी केस टाकली। आता आम्ही काय करावं ते, आता आम्हाला काहीतरी न्याय करून द्या ना, आम्हाला ते डीलर लोक म्हणजे आम्हाला लागतच नाही, डीलर लागतच नाही आम्हाला। आमच्या कोणत्या गटाला द्या आम्हाला कंट्रोल, आम्ही त्याच्यापाशी जायला आम्हाला ते डीलर लागतच। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.